शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकाची लागवड केली असेल आणि या कपाशी या पिकावर आपल्याला येणाऱ्या बैलपोळ्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची असेल, जसं की बैलपोळ्याच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे की अमावस्या आहे आणि बैलपोळ्याच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तसंच जर बघायचं म्हटलं अमावस्येच्या दिवशी आपण का फवारणी घेतली पाहिजे, ते इथं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, तर इथं फवारणी घेत असताना आपण कोणत्या प्रकारची फवारणी घेतली पाहिजे हे जाणून घेण्याअगोदर आपण फवारणी का केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अमावस्येची जी रात्र असते त्या रात्री अळी जास्तीत जास्त अंडी आपल्या या कपाशी पिकावरती जास्त घालत असते आणि ते नष्ट होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची फवारणी घेणे खूप महत्त्वाचे ठरत असते. यासोबत जर बघायचं म्हटलं वापर करत असताना आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचा वापर इथं करायचा आहे ते इथं जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, 8 जूनची या कपाशीची लागवड आहे. चांगल्या प्रकारच्या फळफांद्या वगैरे चांगल्या प्रकारच्या सब ब्रांचेस इथे या कपाशीच्या बनलेल्या आहे. परंतु इथं जर बघायचं म्हटलं फवारणी करत असताना आपल्याला कोणती काळजी घेणे महत्त्वाचे ठरत असते. इथं जर बघायचं म्हटलं फवारणी करत असताना आपल्या जर भागात पाणी कमी अधिक प्रमाणात चालू असेल किंवा पाण्याचा जर फवारणी अशी जर बघायचं म्हटलं हलक्या स्वरूपात जर पाणी चालू असेल तर फवारणी करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी घेऊनच त्यासोबत एकंदरीत त्यामध्ये स्टिकरचा वापर करणे एक मेजर महत्त्वाचं ठरत असतं, जे की काही शेतकरी घेतात परंतु काही शेतकरी घेत नाही. तर स्टिकर आवर्जून वापरा. चला तर व्हिडिओ सुरू करूया की कीटकनाशक आपण कोणत्या प्रकारचं वापरलं पाहिजे. इथं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, गरडा केमिकलचं पोलीस आहे. पोलीसमध्ये इमिडाक्लोरोपाईड 40%, फिप्रोनिल 40% आहे. 40-40 प्रमाण इथं दिलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं फ्लुएन्स देखील वापरू शकता. दोघी चांगल्या प्रकारचे कंपन्या आहेत, चांगल्या प्रकारच्या मार्केटमध्ये कंपन्यांचं नाव आहे. शेतकरी मित्रांनो, हे वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे. 8 ग्रॅम प्रतिपंपसुद्धा वापरला तरी एकदम बेस्ट रिझल्ट या गरडा केमिकलचे पोलीस किंवा फ्लुएन्सचे येणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे वापरून कशा प्रकारचे रिझल्ट येतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. त्यासोबत आपल्याला एकंदरीत इथं बुरशीनाशक वापरायचं आहे. बुरशीनाशक का, की जिथं आपल्या या कपाशी पिकामध्ये जर बघायचं म्हटलं इथं पात्या वगैरे लागलेल्या आहे आणि पावसाच्या कमी अधिक पावसामुळे जिथं ते बुरशी तयार होते आणि बुरशी लेअर तयार झाल्यामुळे ती पाती इथं गड होऊन जाते. तर त्यासाठी तुम्ही UPLचं साप वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं एक चांगले M45 वगैरे रोको वगैरे अशा प्रकारचं तुम्ही वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, इथं जर बघायचं म्हटलं तर एकंदरीत तुमचं कीटकनाशक झालं, बुरशी झाली, त्यासोबत तुम्हाला एक अळीनाशक वापरायचं आहे. अळीनाशक वापर करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जसं की हमला आहे, तुमचं प्रोपेक्स सुपर आहे. प्रोपेक्स सुपर वापर करत असताना आपल्याला 30 मिली प्रतिपंप करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे वापर करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे, योग्य प्रमाणात वापरायचं आहे. त्याला तुमचं एकंदरीत कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यासोबत एक टॉनिक आपल्याला वापरायचं आहे. जसं की या कपाशीची हाईट एकदम आपल्या नुसती फक्त हाईट बनवून फायदा नाही आहे, तर इथं सब ब्रांचेस फळफांद्या इथं लागल्या पाहिजे. निर्मल सीड्स कंपनीचं बेरलॉन आहे. बेरलॉन वापर करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे देणार आहे. जी पात्यांची संख्या आहे, पाती जवळ लावण्याचं काम आणि जे एकदम नॅचरल ग्रोथ जास्त होत असते ते ग्रोथ इथं थांबवून चांगल्या प्रकारच्या फांद्या वगैरे बनवत असते, पातीकडे इथं होऊ देत नाही. शेतकरी मित्रांनो, इतर बघायचं म्हटलं तुमचं एकंदरीत हे फवारणी कशा प्रकारचे रिझल्ट येतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आपलाच कृषी मित्र सूरज. धन्यवाद.